नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर येथे पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तुमची ई-केवायसी ची मुदत जी आहे ती आता वाढविण्यात आली आहे। येथे पाहू शकता सर्व्हर मध्ये देखील आता सुधारणा जी आहे ते करण्यात येत आहे। आता केवायसी करता तुम्हाला अंतिम तारीख कोणती दिली आहे, मुदत किती वाढवली आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर येथे पाहू लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। आता महिला व बाल विकास विभागानं स्पष्ट केलं आहे की जर तुम्ही ई-केवायसी केलं नाही तर दरमहा मिळणारे 1,500 रुपयाचं मानधन थांबविण्यात येईल आणि याचमुळे केवायसी करण्याकरिता महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। मात्र सर्व्हर देखील व्यवस्थित काम न करत असल्यामुळे महिलांना अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे काय झालंय, साहजिक आहे की ट्रॅफिक जे आहे ते जाम झाल्यामुळे सर्व्हर देखील आता डाऊन झालंय आणि त्यामुळेच ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख आता वाढविण्यात आली। आता अंतिम मुदत कोणती आहे ते आपण पुढे पाहूया। ते पाहू शकता आकडेवारी पाहिली तर 4 ते 5 लाख महिला दिवसाला ई-केवायसी करतायत। तर आतापर्यंत जवळपास 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे। तसेच 2.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची 90% ई-केवायसी पूर्ण झाल्याची माहिती अदितीताईंनी दिली। आता पुढे पहा, महिला व बालविकास मंत्री अदितीताईंनी सांगितलंय की सरकारने या तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम सुरू केलं आहे। त्यामुळेच आता 29 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आली आहे। मात्र या अगोदर देखील लाडक्या बहिणींसाठी मुदतवाढ जी होती ती नोव्हेंबर पर्यंत वाढविली होती, परंतु आता पुन्हा या पूरग्रस्त महिलांकरिता ही अतिरिक्त सवलत जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबरीने सर्व्हरचं काम देखील सुरू आहे। त्यामुळे जर तुमची केवायसी झाली नसेल तर काळजी करू नका, पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला ई-केवायसी करणं अतिशय सोपं जाईल। त्याचबरोबर आता तुम्ही डिसेंबरच्या 15 तारीखपर्यंत तुमची केवायसी पूर्ण करू शकता। चला तर इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह। तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।